ओम शांती. आज आहे अव्यक्त बापदादांचे महावाक्य. मुरलीची तारीख आहे 11/5/2025. रिवाइज डेट आहे 7/3/2005. आज मुरलीचं टायटल आहे संपूर्ण पवित्रताचे व्रत ठेवणे आणि मीपणाला समर्पित करणे म्हणजेच शिवजयंती साजरी करणे होय. आपण शिव बाबा यांचा बर्थडे साजरा करण्यासाठी आलेलो आहोत, कारण मुलांचे बापावरती खूप खूप प्रेम आहे. बाबा अवतरित होताच बाबा यज्ञ रचतात आणि यज्ञाला सांभाळणारे ब्राह्मण. ब्राह्मणाशिवाय यज्ञ हा संपन्न होत नाही. म्हणून हा बर्थडे अलौकिक, न्यारा आणि प्यारा आहे. तसं जर पाहिलं तर ब्राह्मण जीवनाचा श्वास म्हणजेच सेवा आहे, उमंग उत्साह आहे. जसे श्वासाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, त्याच रीतीने मुलांमध्ये जर उमंग उत्साह नसेल, सेवा नसेल, तर ब्राह्मण जीवनात अर्थ नाही. बाबांना आपल्या जन्मदिवसाची जेवढी खुशी नाही, तेवढी मुलांच्या जन्मदिवसाची बाबांना खुशी असते. बाबा म्हणतात, एक एक मुलांना माझ्याकडनं मुबारक आहे, मुबारक आहे, मुबारक आहे. फक्त मुबारक नाही, तर पदम पदम गुना मुबारक आहे. शिवरात्रीच्या निमित्ताने विशेष दुनियामध्ये भक्ती मार्गामध्ये भक्त उपवास करतात, जागरण करतात, व्रत ठेवतात. बाबा सांगतात, मुलांनो, व्रत हे संपूर्ण पवित्र बनण्याचं व्रत आहे. शुद्ध भोजन म्हणजे संकल्प शक्तीला अपवित्रताची व्रत ठेवले पाहिजे. व्रत अर्थातच आहे श्रेष्ठ वृत्तीने. असं म्हटलं जातं, जशी दृष्टी तशीच सृष्टी. आणि बाबा पुढे सांगतात, तशीच बनते कृती. जशी दृष्टी तशी सृष्टी आणि तशीच बनते कृती. या ठिकाणी कृतीला महत्व आहे, कर्माला महत्व आहे. भक्ती मार्गामध्ये आपण नेहमी गायन केलं, पूजन केलं, परंतु कर्मामध्ये मात्र आणलं नाही. बाबा या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगतात, कर्म महत्वाचं आहे. कर्म हेच भविष्याचं फळ आहे. बाबा म्हणतात, मी आत्म्याला पाहत आहे. तसंच तुम्ही सुद्धा सर्व आत्म्यांना बघत चला. आत्म्याची स्मृती कायम ठेवा. आत्म्याला बघण्याची दृष्टी पक्की झाली तर आत्म्याची अलौकिक आणि बेहदची वृत्ती देखील धारण होईल. बावंतात, तुमच्यामध्ये जे असलेला कला आहे, गुण आहे, विशेषता आहे, हा वास्तविकता प्रभूचा प्रसाद आहे, देण आहे. आणि प्रसाद कधीही एकटा भक्त किंवा एकटा मनुष्य खात नाही. भक्ती मार्गामध्ये आपण नेहमी शिवजयंतीच्या निमित्ताने प्रसाद वाटतो. याचा अर्थ आहे की आपल्यामध्ये असलेल्या कला, गुण हे आपल्याला दुसऱ्यांना द्यायचे आहे, दुसऱ्यांसाठी वापरायचे आहे. आणि यालाच म्हणतात की प्रभू प्रसाद. बाबा म्हणतात, एक दुसऱ्याला सहयोग देणं, एक दुसऱ्याला मदत करणं, एक दुसऱ्याला सहाय्य करणं म्हणजेच हा प्रसाद वाटून खाणं होय आहे. बाबा सर्वांना सहज पुरुषार्थी भव हे वरदान देत आहे. प्रेमामध्ये सर्व सामावलं जातं, प्रेमामध्ये सर्व समर्पण केलं जातं आणि प्रेमाच्या खातीर सर्वस्व त्याग केला जातो. बाबांवरती आपलं एवढं प्रेम आहे आणि आपल्यावरती बाबांचं एवढं प्रेम आहे की बाबांनी आपल्यासाठी सर्व समर्पण केलेलं आहे.
बाबा म्हणतात, तुम्ही माझ्याकडे पुराण सगळं देता आणि माझ्याकडनं सगळं नवीन नवीन घेत असता. बाबा म्हणतात की मी तुमच्याकडनं या ठिकाणी कोणतीही मेहनत बघू इच्छित नाही, कारण सर्व शक्तिमान बाबा मुलांकडनं कोणतीही मेहनत करू इच्छित नाही, तर सहज ते सहज ज्याने पुरुषार्थ केला त्यालाच सहज पुरुषार्थी असं म्हटलेलं आहे. बाळांचा सहज पुरुषार्थ कोणता आहे, तर सर्व देह देह संबंध विसरा आणि मामेकम याद करा. गीतेमधला वचन आहे, मन मना भव. बाबा पुढे सांगतात की तुम्हाला ज्या ज्या गुणांची शक्ती मिळालेली आहे, समयानुसार तुम्ही ती कार्यामध्ये लावा. दुसरं बाबा म्हणतात की जे तुम्हाला घेऊन जायचं आहे ते आहे कर्माचं खातं, गुणांचं खातं, शक्तींचं खातं. आणि हे तुमच्या बुद्धीमध्ये असायला पाहिजे की मी हे केलेलंच आहे, हे माझ्याकडनं झालेलंच आहे. बाबांना हेही शब्द आवडत नाही, करू, घेऊ, नेऊ, पाहू. बाबा सांगतात हे वास्तविक जर पाहिलं तर अलबेलापणाचे, आळसाचे लक्षण आहे. आता बाबा सांगतात सर्व खजान्यांची बचत करून तुम्ही बजेट बनवणारे महीन पुरुषार्थी आहात ना. ज्याप्रमाणे लौकिक किंवा अलौकिक सेंटरवरती देखील आपण बघितलं, ज्याला बचत करता येत नाही तो जीवनामध्ये कधीही सक्सेस होत नाही. जर ज्याला सर्व गोष्टींची बचत करायला येते तो जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये सफल होतो. बाबांनी आज आपल्याला सर्व मुलांना हेच सांगू इच्छितात की मुलांनो, तुमच्याकडे समयाचा खजाना आहे, गुणांचा खजाना आहे, ज्ञानाचा खजाना आहे, समयाचा खजाना आहे. बाबा म्हणतात की जे तुमच्याकडे हे सर्व खजाने आहे, संकल्पाचा खजाना, ज्ञानाचा खजाना, शक्तीचा खजाना, समयाचा खजाना, हे सर्व खजाने आपल्याला तुमच्या कर्मामध्ये वापरायचे आहे. जितके तुम्ही त्या कर्मामध्ये वापराल तेवढे तुम्ही त्या कार्यामध्ये सफल व्हाल. बाबा विचारतात मुलांना की बालब्रह्मचारी बनणं म्हणजे फक्त पवित्रता नाही, किंवा पवित्रता म्हणजे फक्त बालब्रह्मचारी बनणं नाही, तर ब्रह्मा बाबांच्या समान आपण ब्रह्मा बाबांच्या कदमावर कदम ठेवून कार्य करणं म्हणजे बालब्रह्मचारी किंवा पवित्र बनणं आहे. बाबा आज सांगतात की सर्व खजान्यांनी तुम्ही मालामाल व्हा, एक दुसऱ्याला सहयोग द्या आणि एक दुसऱ्याचा सहयोग घ्या. बाबा पुढे सांगतात पवित्रता हा तुमचा खजाना आहे, पवित्रता ह्या तुमचा पाया आहे, पवित्रताच ह्या तुमचा शृंगार आहे. ह्या संपूर्ण महिन्यामध्ये बाबांनी आपल्याला पवित्रताचं व्रत घ्यायला सांगितलेलं आहे. पवित्रता ही खरोखर आपल्या जीवनाची नीव आहे. पवित्रतामुळेच आपण आपल्या आत्म्याला पावन बनू शकतो, पवित्रताचं कवच आपण घालू शकतो आणि पवित्रतानेच पवित्र दुनिया आणू शकतो. ओम शांती.